हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। नगर परिषद निवडणुकीत भाजपची सुनामी, महायुतीचा 200हून अधिक जागांवर विजय तर मवियाची धूळधाण। भाजपचे 129 नगराध्यक्ष तर 3000हून अधिक नगरसेवक विजयी। नगर परिषद निवडणुकीत भाजपचा नंबर 1चा तर शिवसेना हा दुसऱ्या नंबरचा पक्ष। मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले मतदारांचे आभार। महाराष्ट्रात भाजप नंबर 1चा पक्ष हे पुन्हा एकदा सिद्ध झालं, फडणवीसांचं वक्तव्य। तर विरोधकांनाही सुनावलं। ठरलेलं असतानाही महायुतीत अंतर्गत पक्षप्रवेश झाले, मुंबईत जाऊन याबाबत चर्चा करणार। पिंपरीतील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांच्या भाजप प्रवेशावर अजित पवारांची नाराजी। निवडणुकीत पैशांची गारपीट झाली, विधानसभेसारखी या निवडणुकीत ईव्हीएमची सेटिंग कायम होती। संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका। मनसे ठाकरेंच्या शिवसेनेचा जागा वाटपाचा प्रश्न सुटला, 2 दिवसात युतीची घोषणा करू। राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर राऊतांचं विधान। आणि बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू संकटात, जगभरातील हिंदूंनी एकत्र येऊन मदत करणं गरजेचं। बांगलादेशातील हिंसाचारावर सरसंघचालकांचं मोठं वक्तव्य। तर भारत हे हिंदू राष्ट्रच असल्याचं प्रतिपादन। न्यूज 18 लोकमतच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी प्रियंका लाठी। गुड मॉर्निंग आणि न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच काही महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला पाहायच्या आहेत। कारण नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्या, त्याचे निकाल आले आणि त्याच निकालामध्ये काय काय समोर आलेलं आहे, कुठल्या जागा या जिंकलेल्या आहेत ते आपण पाहणार आहोत। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या विजयाची सुनामी आल्याचं पाहायला मिळालं। भाजपचे तब्बल 3000हून जास्त नगरसेवक तर 129 नगराध्यक्ष आतापर्यंत जिंकून आलेत। शिंदेंच्या शिवसेनेनं आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं या निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी केली आहे। महायुतीने 200 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवलाय, तर निवडणुकीच्या मैदानात देवाभाऊस धुरंधर असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। भाजपच्या सुनामी लाटेत महाविकास आघाडीच्या पाल्यापाचोळ्यासारखी उडून गेली आहे, त्यामुळे नगर परिषद निवडणुकीमध्ये राज्यात पुन्हा एकदा भाजप नंबर 1चा पक्ष ठरलाय। विधानसभेनंतर नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे। नगरपालिका निवडणुकीमध्ये मवियाची धूळधाण उडाली। ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीमध्ये एक प्रकारे बाय दिला होता। काही प्रमाणामध्ये काँग्रेसने लढण्याचा प्रयत्न केला, मात्र निवडणुकीला रोखण्यामध्ये त्यांना यश महायुतीला रोखण्यामध्ये या निवडणुकीत त्यांना यश आलं नाहीये। प्रचंड मोठं समर्थन दिलेलं आहे। आपल्याला कल्पना आहे की मी यापूर्वीच भाकीत केलं होतं की एकूण जे काही नगराध्यक्ष निवडून येतील त्यापैकी 75% हे महायुतीचे निवडून येतील। तशाच प्रकारचा कौल हा महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला आहे आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे हे देखील पुन्हा एकदा या ठिकाणी अधोरेखित झालेलं आहे। भारतीय जनता पक्षाला देखील या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळालेलं आहे आणि नंबर 1चा पक्ष म्हणून त्यांना यश मिळालं आहे आणि शिवसेना देखील या निवडणुकीमध्ये नंबर 2 च्या पक्षाच्या रूपाने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये समोर आली आहे। तर महायुतीतील अंतर्गत पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे।
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षातील माजी नगरसेवक आणि पदाधिकारी त्याचबरोबर नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेश केला। याच मुद्द्यावरून अजित पवार यांची राष्ट्रवादी नाराज असल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर सुरुवात कुणी केली म्हणजे दुसरा कुणी गप्प बसेल असं नाही, असा सूचक इशारा देखील अजित पवारांनी यावेळी दिलाय। दरम्यान मुंबईत जाऊन या संदर्भात महायुतीशी चर्चा करणार असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलंय। दरम्यान महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत असं निश्चित करण्यात आलं होतं। तरीही पिंपरीमध्ये नगरसेवकांची फोडाफोड झाली आणि त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला। यावरून अजित पवार नाराज आहेत। त्यामुळे अजितदादांच्या नाराजीमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। मधल्या काळामध्ये साधारण आमचं अंडरस्टँडिंग ठरलेलं होतं की आम्ही जे मित्रपक्ष आहोत त्यांनी एकमेकाचे उमेदवार घ्यायचे नाहीत किंवा एकमेकाचे माजी पदाधिकारी घ्यायचे नाहीत, परंतु ते घेतले गेलेले। त्याबद्दल आम्ही मुंबईत गेल्यावर चर्चा त्या ठिकाणी करू। साधं गणित आहे पत्रकार मित्रांनो, मताची विभागणी झाल्यानंतर निवडून येलेल्या उमेदवाराला अडचण येते। तीच मताची विभागणी होऊन नाही दिली तर त्यांना निवडून यायला सोपं जातं। आता कालच्या नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीचा एक धावता आढावा आपण घेऊयात। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये विजय मिळवल्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानले। महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं देखील मोदी म्हणाले। राज्यात भाजप महायुतीच्या विजयाबद्दल अमित शहांनी फडणवीस आणि महायुतीच्या नेत्यांचं अभिनंदन केलं। एनडीएच्या विकासाच्या विजनला जनतेनं आशीर्वाद दिल्याचं ट्विट करत त्यांनी राज्यातील नेत्यांचं देखील कौतुक केलंय। महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर जळगावच्या नशिराबादेत गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला। नशिराबाद बस स्थानक परिसरामध्ये ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत विजयी उमेदवारांना खांद्यावर उचलून जल्लोष करण्यात आलाय। आमदार सुहास कांदे यांची मनमाड आणि नांदगावचा गड राखलाय। दोन्ही नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीचा धुव्वा उडवत थेट नगराध्यक्षपदासह नगरसेवकांनी पूर्ण बहुमत मिळवलंय। नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकल्यानंतर सुहास कांदेंनी मतदारांचे आभार मानले।